नमस्कार. घरी मासली घेतल्यामुळे सकाळीच उतरलो आमच्या अर्नाळा किनाऱ्यावर. पूर्ण ढगाळ वातावरण सांगून जातं की आज मच्छी काही सुकणार नाही. 24 तारखेला पुन्हा एकदा मोठं वादळ सांगितलेलं आहे. त्यामुळे जशा बोटी मासेमारी करून येतात त्या सर्व बोटी जाळी, दोर, बॉल्स, आमच्या कोळी भाषेत आम्ही तुंबे म्हणतो, सर्व काही बोटीतून काढायला सुरुवात केली आहे. मे महिन्यात जेमतेम 7 ते 8 दिवस मासेमारी करता आली आहे. वाटलं होतं शेवटच्या दिवसात तरी मासेमारी करायला मिळेल, पण नाही. पुन्हा एकदा वादळाशी सामोरे जायचं आहे. बोटीतून घेतलेली मिक्स मछली साफ करायला बसलो. आज करंदी, बोंबील, मिक्स मासली. भरपूर दिवसानंतर मावऱ्यात इतका मोठा बोंबील बघायला मिळाला. त्याचं कारण की बोटवाले बोटीतच मोठे बोंबील वेगळे काढतात. मासली करायचे हे शेवटचे दिवस. पुढचे 4 महिने मासेमारी बंद. सूर्यनारायण येत नाही, त्यामुळे मासलीही नीट सुकत नाही. पाऊस आल्यामुळे सुकलेली मासली काढण्याची धावपळ, पावसामुळे झालेले आमच्या कोळ्यांचे हाल, आणि तुम्ही म्हणता मासली स्वस्त झाली. त्यामागची मेहनत अजून तुम्हाला माहिती नाही. मासली झाली आणि निघालो घरी जायला. रात्री जेवणासाठी करंदी आणलेली ती ताईने आणि आईने साफ करून घेतली. घरी जेवायला बोंबळाचं कालवण आणि बोंबील फ्राय बनवलेलं. चला तर आजच्या पुरता इतकंच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर मला फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत जय श्रीराम.